राम राम मंडळी, म्या रुद्र प्रकाश कोळकर आज तुमच्या सगळ्यांसमोर एक नाट्यछटा सादर करणार आहे मंडळी. आणि त्या नाट्यछटेचे नाव आहे शाळा शिकायची मला. नाम्या, ए नाम्या, आलू रे आलू, तू हो बर आलूच सांग. काय म्हणतोस? उशीर झाला तू गुरुजी शिक्षा करतील. आर म्हणून तर म्हणतोय की तू हो पुढं. नाही, म्या शाळेला बुट्टे मारणार नाही. गुरुजींनी शिक्षा केली तरी शाळेत येणारच. अहो करणार काय? हाय आमचं गाव एवढंच, इथं शाळा नाही. आमची शाळा त्या डोंगर पडल्यात दुसऱ्या गावात. वर माझी माय म्हणाली यो शाळा शिकणार, आणि मला बी शाळा आवडतेच की. माझी माय हाय म्हणून आज मला शाळेत जाता येतंय. काय म्हणतोस? काय झालं होतं एवढं? अरे तशीच वेळ आली होती माझी शाळा बंद होण्याची. सांगतो. अरे तशीच वेळ आली होती बघ. 2 वर्षापूर्वी इथं दुष्काळ पडला होता ना, त्यावेळीची गोष्ट ही. आमच्या छोट्या जमिनीच्या तुकड्यात काय बी करा, माझा बाबा दगड फोडायला जायचा रस्त्याच्या कामाला. पण पैका नव्हता मिळत. तेव्हा माझी आजी माझ्या बाला म्हणाली, या किस्त्याची आणि बकुळ्याची शाळा करा बंद. काय म्हणतोस? कोण बकुळा? अरे बकुळा म्हणजे माझी धाकली बहीण. हा, तर माझी आजी म्हणाली, काय करायची शाळा शिकून? पुढं बाकराच बनवायचं, तर त्याला शाळा कसा पाई हवी? जरा शाळेत जायला परी घराला थांबला तर आईला मदत ऐका व्हायची. तर माझा आजा तू होता तिथं. तो बी म्हणाला, बकुळे बरोबर, या खिस्त्याची आणि बकुळेची शाळा करा बंद. आता 4 बुक शिकला की आता अजून शाळा शिकून बालिस्तर व्हायचं थोडंच. चला पापा बरोबर गेला रस्त्याच्या कामाला तर 4 पैके होतील घराच्या दाण्या पाण्याला. तर माझा बाबा तू होता तिथं. त्याला मातून मला शाळा शिकावी असंच वाटत होतं. पण आजामुळ तो बी काय बोलला नाही. मी बी अभ्यास करत होतो तिथं. मला काय चैन पडेना. मी गेलो आजाबरोबर आणि म्हणालो, अरे नको रे माझी शाळा बंद करू. मी शाळा बी करेन आणि काम बी करेन. पर आजा काय ऐक ना. अरे वय सांगतो ना तुला, जरा दम घे. हा, तर माझी माय बसली होती भाकर बडबड चुलीवर. ती बी ऐकत होती. पण आजा ऐकना तशी ते हातातली भाकर टणकन चुलावर आपटली आणि ताड बाहेर आली आणि म्हणाली, आपण नाही शाळा शिकलो म्हणून तर तुमच्या जमिनीचा एवढा मोठा तुकडा त्या सावकाराच्या घशात गेला. कशावर तरी त्याने तुमचा अंगठा घेतला. तेव्हा तुम्हाला आम्हाला लिहता येत असलं तर अशी येळ झाली नसती. काम तर मी अभिजात करीन, पण या दोघं
आजी ती बी पुढे झाली. तिला बी पटलो तशी ती म्हणाली, खराय ग, लेकरू शाळा शिकलं तर गेलेलं सयत परत मिळू. तो माझा आजा काय बी बोलू ना. अनु काय सांगू, माझ्या आईच्या डोळ्यातून ढगावने पाणी उभं राहिलं. अरे आज माझी आणि बपुळची शाळा चालू आहे ना, ते फक्त माझ्या मायमुळंच. मागल्या साली तालुक्यातून पहिलं आलं ना, तेव्हा माझा हाच आजा गावभर साखर घेत फिरत होता आणि म्हणाला बी, याच्यामुळंच केसऱ्याचा पहिला नंबर हो. तेव्हा मी ठरवलं, मी अजून खूप शिकणार. तालुक्याच्या गावी जाऊन शय्यतीच्या कॉलेजमध्ये माझं शिवार मस्त हिरवा करणार. काय समजलास? अरे बापरे, उशीर झाला की साला. आता गुजरीची छडी माझ्या बरोबर तुला बी. धन्यवाद.